वेळेअभावी आपण नव्हे आता आपण सरांना संधी देऊया बोलायची सर काय होता है अपना ऐसा कुछ नहीं है करता रहेगा। तो बस टाइम पे कभी नहीं आती है। ठीक है, कैसा रहता है कि जहाँ पे हम रहते हैं, जहाँ पे हम एडमिशन लेते हैं, उस बारे में अपने को मालूम होना चाहिए। इसलिए ये था एक आयोजन किया था। मैं हिस्ट्री डिपार्टमेंट हेड खाड़े सर को मैं थैंक करना चाहता हूँ क्योंकि उन्होंने उसको स्टडी किया होगा, सर ने स्टडी किया होगा, इतना उन्होंने भी परिश्रम लेके अपना टाइम देके सब इन्फॉर्मेशन निकाल के आपके पास वो आपको इन्फॉर्मेशन आपको दिया है। इसलिए मैं थैंक करता हूँ क्योंकि ज्या गावात आपण राहतो, ज्या गावात आपण शिक्षण घेतो, तिथे येऊन आपण आपलं करिअर घडवतो, त्या गावाबद्दलच माहिती नाही उपयोग काय तुमचं। त्यासाठी कधी तुम्ही कुठे मोठे व्हाल तर ज्या गावामध्ये होतो त्या गावाबद्दल इतिहास तुम्हाला माहित पाहिजे म्हणून ते गेलेलं आहे। हे साधी गोष्ट नाही, लक्षात घ्या। कारण सरांनी खूप परिश्रम करून सगळे मुद्दे मांडले होते, परंतु काय झालं की तुम्हाला वेळेअभावी सरांनी थांबवलं ऍक्च्युअली। कारण इट इज व्हेरी इझी टू इन्फॉर्मेशन यू मस्ट हॅव टू हिअर, तर माहितीच पाहिजे। कारण तिथं आपण इतके 3-3 वर्ष येतो, या कॉलेजमध्ये राहतो, त्या गावाचा सुद्धा मला इतिहास माहित नाही, तर अर्थ काय कोणी विचारणार ना उद्या। कल आप आईएएस ऑफिसर होगे, लेकिन जहाँ पे आप काम करोगे, कहाँ पे आप काम करोगे, आपको मालूम नहीं कि आपको एरिया कौन सा है, कहाँ रहते हैं, तो आपका जो इतना दिन गया उसके बावजूद भी आपको मालूम नहीं, तो कोई पूछेगा ना कि बा इतने दिवस तुम्ही राहिला पण तुला माहित कसं नाही। त्यासाठी हा प्रयोजन होता की आपण ज्या गावात राहतो त्या गावाची माहिती आपल्याला असली पाहिजे। त्यामुळे तुम्हाला शांत बसून करता ऐकायला पाहिजे होतं, परंतु मध्ये मध्ये डिस्टर्ब न करता तुम्ही या गोष्टी समजून घेतलं पाहिजे। कारण यू आर नॉट द लिटल नाव। तर परत थँक्स देतो आणि हे कार्यक्रम झाला सांगतो आणि यू कॅन गो नाउ।